आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शिळफाटा मार्गावरील टाटा पॉवर ते काटई नाका या भागातील अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहीम आज राबवण्यात आली। पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली। मात्र या पाडकाम कारवाईला स्थानिकांनी विरोध केला। राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील आणि संघर्ष समितीच्या नेत्यांनी या कारवाईला विरोध केल्यामुळे महापालिकेने ही कारवाई तात्पुरती थांबवली आहे। काही कमर्शियल गाडीधारक जे आहेत ज्यांच्या इथे धंदे अवैध रीतीने सुरू होती आणि विशेष करून आता मी आणि जिल्हाधिकारी महोदय आम्ही फिरताना काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं पण आहे की इथे काही लोकांनी त्यांच्याकडून घर बांधण्यासाठी पैसे घेतलेले आहे। जे कोणी लीजधारक आहे किंवा त्यांच्याकडून भाडे घेत होता, हे खरं म्हणजे एक मोठं अनियमित आहे त्यांच्या स्तरावरून आणि याची एक सखोल चौकशी जिल्हाधिकारी महोदयाच्या तर्फे करण्यात येईल आणि त्या चौकशीमध्ये जे कोणी त्याच अन्वये इथे काय सरकारी जागावर ते लीजवर किंवा भाडेवर पैसे घेत होता किंवा त्यांनी ते जागा विकला होता त्यांच्यावर उचित कार्यवाही करणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर सध्या फोन लाईनवर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत। कपिल, सध्या कारवाई थांबवण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी, या क्षणी काय अपडेट्स आहेत, किती कारवाई आतापर्यंत करण्यात आली आणि पुढे काय कारवाई होणार आहे? अमोल, एकतर आपण ती कारवाई थांबवण्यात आलेली असली तरी ठाण्यामध्ये जी रेतीमधली कारवाई आहे ती जोरदार सुरू आहे। आतापर्यंत जवळपास अनेक कमर्शियल असतील किंवा मग असे अनेक इमारती तोडण्यात आलेल्या आहेत। जवळपास 4 फुटाचा हा चौपाटी आहे। त्या चौपाटीत अनधिकृत बांधकामं झाली होती, अनधिकृत गॅरेज होती, अनधिकृत काही कार्यालय होती, अनधिकृत काही गोदामं होती, ती सर्व तोडण्यात आलेली आहेत आणि जवळपास 4 फुटाचा हा रस्ता क्लिअर करण्यात आलेला आहे। काही आपण इतिहास पाहिला तर इथे राजकीय दबाव असल्यामुळे अनेक आयुक्त इथे येऊन गेले, परंतु कोणी कारवाई करू शकले नाही। परंतु जे आयुक्त आहेत संजू जयस्वाल यांनी कारवाई करून दाखवलेली आहे आणि इथली जी घरं आहेत, जी लिगल घरं असतील त्यांना बीयूसीबी मध्ये किंवा मग अशा कुठच्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहेत, त्यांना घरं देण्यात येणार आहेत। त्यामुळे कोणावरती अन्याय होणार नाही आणि रस्ता रुंदीकरणाचं काम होईल अशी भूमिका आयुक्तांनी घेतलेली आहे। बिलकुल कपिल, सध्या स्थानिक पातळीवरून विरोध होताना दिसतो आहे, त्याविषयीच्या प्रतिक्रियाही आता तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। या बाबतीत काय परिस्थिती आहे आणि हा विरोध किती तीव्र आहे आणि तो मोडून काढण्यामध्ये किती यश प्रशासनाला येताना दिसत आहे? नाही, विरोध असला तरी पण राजकीय दबावाला बळी न पडता आयुक्त जे आहेत ते काम करत आहेत। त्यांनी आतापर्यंत रेतीबंदचा जो पूर्ण पट्टा आहे तो पुन्हा खाली केलेला आहे। कळव्यातील जी किनारपट्टी आहे ती पूर्ण खाली केलेली आहे। जी गोदामं राजकीय बलामुळे खूप वर्षानुवर्ष तिथे प्रस्थापित होती, ती सर्व गोदामं आज सोडून काढण्यात आहेत। जवळपास 2 ते 3 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे आणि हा पूर्ण पट्टा साफ होणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, जो रस्ता आहे तो रुंदीकरण होणार आहे, परंतु चौपाटी जी आहे ती खूप सुंदर बनणार आहे। अमोल, बिलकुल धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।